राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय सरचिटणीस कॉम्रेड एम ए बेबी, पॉलिट ब्युरो सभासद कॉम्रेड अशोक, कॉम्रेड मरियम आणि सर्व या कार्यक्रमासाठी एक नवा इतिहास घडवायला तुम्ही महाडमध्ये आलेला आहात। या सर्वांचं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची जातीयांत संघर्ष समिती आपणा सर्वांचं स्वागत करते, तुम्हाला क्रांतिकारी अभिवादन करते। मला आपल्याला एक विनंती करायची आहे, जे जे प्रतिनिधी आले त्या त्या जिल्ह्याचे सेक्रेटरी जिथं असतील त्यांनी या प्रतिनिधींना जे काही इकडं तिकडं उभी राहिलेली आहे त्यांना मध्ये येण्यासंबंधी सूचना कराव्यात। अधूनमधून आपण बाहेर जाऊन मी 5 मिनिटात सांगणार आहे। खूप मार्गदर्शन झालं याच्यामध्ये। संभाजीराव, आपण जातात एक गोष्ट सांगितली नाही, समता सैनिक दलाची निर्मिती महाडच्या आंदोलनात झालेल्या जुलमाच्या विरोधातून झालेली आहे। समता सैनिक दल हे नाव तुम्हाला सिमेट्रिकल कोणाशी वाटतंय? इट इज द लेफ्ट। हे नाव जे आहे समता सैनिक दल स्क्वॅड्स। दुसरी गोष्ट काय केलं पाहिजे? आता काय केलं पाहिजे? इथं तुम्ही जे आहात मराठवाडा जळत असताना मराठवाड्यात परवाच्या दिवशी एका मुलीला उचलून घेऊन गेले। माझ्या शेजारी असतात ते, आम्ही उठत नाही, ही खरी गोष्ट आहे। आम्ही उठत नाही, आपण बोलतोय, आपण उठत नाही। नुसतं घेऊन गेलाय मरियम, अत्याचार झाला, गावात आणून तिला बांधलं खांबाला आणि गाव बघत बसतंय। या प्रकारची विकृत मानसिकता जातीच्या वर्चस्वातून येते आणि गावाला सुद्धा आंधळ करून टाकते। इथं लढायचं पाहिजे। एक अक्षय भालेराव जो जयंती करायचं म्हणतो, त्याची जोपर्यंत आघाडी खाली पडत नाही तोपर्यंत त्या सुरीवर ही राहतात। ही आमची बहादर माणसं आहेत जातीयांत संघर्ष समितीची, की जी मुंबईत सुद्धा आली आणि तिथं आवाज उठविला। आणि नांदेडच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं आम्ही अभिनंदन करू की तिथं होणारे मग जे काही हल्ले झालेले आहेत त्या सर्व हल्ल्यांच्या संदर्भात त्यांनी मोठं काम केलेलं आहे। मग ते परभणीत असते की बीड जिल्ह्यात होऊ दे, पहिल्यांदा परभणीहून आवाज येतोय, नांदेडहून आवाज येतोय। मला एकच म्हणायचं आहे, सेक्रेटरीने तुम्हाला सांगितलंय राज्याच्या दलितांतर्गत एकजूट आपल्याला करीत बसायचं नाही, करायची ती। दलितांच्या नेत्यांबद्दल काहीच बोलायची गरज नाही। ते कुणाचे ना कुणाचे तरी गुलाम आहे, ते वैचारिक दृष्ट्या कमी गुलाम आहे। दे आर सेल्फिश पीपल। ते वैचारिक दृष्ट्या अतिशय डिसलॉयल आहे, बेईमान लोक आहे। तुम्हाला कुणा अडविले त्या लोकांचं आहे ना, मला कुणा अडविले? त्या झोपडपट्टीमध्ये तुम्ही का जात नाही? फक्त मतदानाच्या वेळेला गेलं तुम्हाला मतदान मिळणार नाही, आणखी 20 वर्ष मतदान मिळत नाही, लक्षात ठेवा। फक्त निवडणुकीच्या वेळेला जर तुम्ही गेला तुम्हाला मतदानच मिळत नाही। तुम्ही त्यांच्या जीवनाच्या सुख आणि दुःखाशी जोपर्यंत पक्ष म्हणून हस्तक्षेप करीत नाही तोपर्यंत तुम्हाला मतदान मिळत नाही। आणि ज्या दिवशी तुम्ही त्यांच्या सुख आणि दुःखाशी काय माहिती आहे, एकच मिनिट माहिती काय प्रॉब्लेम आहे सगळ्या दलितांमध्ये? त्यांच्या शिक्षणावरती आता गदा आलेली आहे, त्यांना स्कॉलरशिप मिळत नाही। मला 40 रुपये मिळत होते म्हणून मी शिकलो। तुमची लेखणी आणि शिक्षण यांच्यावरती गदा आली, ती जाळं झालेली मनोची वृत्ती जी आहे ती कवात बसलेली आहे, ती दिल्लीला बसलेली आहे, ती परिसरात बसलेली आहे। तिच्या विरोधात खणखणीत असा आवाज, न्यायाचा आवाज उठवणारा मार्क्सवादी ना दलित नेत्याला घाबरेल, ना वर्गीय नेत्याला घाबरेल, ना कोणत्या मोठ्या कोणाला घाबरेल, पोलिसाला घाबरेल,
अशा प्रकारची एक टीमची टीम त्या त्या जिल्ह्यात आपण जाती अंताच्या मार्फत बांधूया. एक पक्षानं आपणाला सांगितलं पाहिजे इतका नका संघर्ष करू, इतका नका आपण संघर्ष करीत नाही हा खरा मुद्दा आहे. आपण संघर्ष करीत नाही हा खरा मुद्दा आहे. आणि म्हणून आर.बी. मोरे असतील की का कोणी बोलत नाही, बोललं पाहिजे त्याच्यात सुद्धा. आर.बी. मोरे म्हणतात माझ्या कार्यालयात पक्षाच्या 2 माठ होते. बीटी रणदिवेने ही गोष्ट बोललेली आहे, आर.बी. मोरेने ही गोष्ट बोललेली आहे. सुख आणि दुःख वंचिताच्या दृष्टीनं त्याला सुख नाही, त्यांचं जीवन हे पूर्णतः अक्षरशः आगळीमध्ये पूर्णतः ते जळून गेलेली माणसं आहेत. आज दलित मुक्त यांचं हिंदुत्वकरण करण्यासाठी किती प्रयत्न चाललेले आहेत, त्याच्यासाठी यांच्या सगळ्या मरणाच्या प्रश्नावर आपला हस्तक्षेप करावा आणि महाडच्या क्रांतिकारी भूमीला परत एकदा मी जय भीम करतो, लाल सलाम करतो आणि तमाम दलितांना जे भूदास आहेत, जे दास्य श्रमिक आहेत, त्यांची एकजूट बनवा आणि त्यांच्या खांद्यावर ते लाल झेंडा जसा आपण घेतोय तसा त्यांनी स्वतः उचलला पाहिजे. इतका विश्वास निर्माण करा आणि त्यांच्यामध्ये काम वाढवा एवढी विनंती करतो. थांबतो.